नमस्कार. मी प्रवचनकार नलिनी दामले. माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुमच्या ज्या काही ह्या असतील कॉमेंट त्या बॉक्समध्ये तुमची मतं त्याच्यात ठेवा किंवा टाका आणि चांगलं कर वाईट काय असेल ते तुम्ही सांगा. काल आपण एक विशिष्ट पद्धतीची ऋषींच्या मुनींची म्हणजे जे भोंदूगिरी करणारे लोक असतात त्यांच्याविषयी एक छोटीशी गोष्ट ऐकली. आज आपल्या भारतातल्या संपूर्ण देशामध्ये प्राचीन काळी राज्य स्थापन करण्यासाठी किंवा देशाची प्रगती करण्यासाठी कोणी कोणी काय काय केलं त्याचाच आपण थोडासा विचार करणार आहोत. त्यात सर्वश्रेष्ठ जर कोण असेल तर ऋषी. आपल्या भारतामध्ये 88 सहस्र ऋषी होते आणि त्यांनी आपल्या भारताचं कितीतरी आर्थिक, धार्मिक, सामाजिक सगळ्या बाजूने एवढंच काय तर आकाशामध्ये म्हणजे वैमानिक होऊन किंवा या सर्व पद्धतीने त्यांनी लोकांना शिक्षण दिलेलं आहे. आणि असे हे ऋषीमुनी त्यांच्याबद्दल आज आपण थोडंसं शिकणार आहे. यान कसं सोडायचं, चंद्रावर कसं जायचं, प्रत्यक्ष जिवंत असताना माणसाला स्वर्गात कसं पोचवायचं इतकं सगळं ज्ञान आयुर्वेदामध्ये त्यांचं होतं. इतके ऋषी आपले सगळे श्रेष्ठ, विद्वान, हुशार, बुद्धिमान आणि देवांवर सुद्धा त्यांची सत्ता असायची. देव त्यांना काही प्रश्न विचारायचे की हे करू का ते करू, ते पुढे येणारच आहे. तर असे हे सगळे 88 सहस्र ऋषी. आता मग आपल्या भारताचा विस्तार कधी होता, किती होता त्याचा विचार केला तर पंजाब, त्याच्यानंतर हे पाकिस्तान, इकडे ब्रह्मदेश, अमुक हे देश नव्हते, नेपाळ बिपाळ, सगळा आपला भारत देश इतका मोठा होता. आणि जगामध्ये ज्या काही संस्कृत्या होत्या त्याच्यात सगळ्यात श्रेष्ठ, ज्येष्ठ आणि अतिशय पवित्र अशी आपली कोटीभूमी होती. आपली ही श्रद्धा होती आणि आपली संस्कृती होती. भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ होती आणि जगाच्या अंतापर्यंत ती राहिली. आणि आजही तिच्या संस्कृतीचं वैभव तितकंच आहे आणि ती जगाच्या अंतापर्यंत राहणार आहे. हे एक आपलं वैशिष्ट्य आहे अशी आपली भारतीय संस्कृती. आपण सुरुवात करूया. नमस्तोऽस्तु शिवेभ्यो देवा विश्वो नमो नमः. सहस्रपरेभ्यो श्रीवेदविदो नमो नमः. कश्यप त्रिभुवनराजो विश्वामित्रस्तु गौतमः. जमदग्निर्वसिष्ठश्च सप्तेते ऋषयमृतः. असे कितीतरी ऋषी गेले, त्याचे काही श्रेष्ठ होते. यांनी खरोखरी संस्कृतीचा पूर्णपणे अभ्यास करून जनजागृती केली. आता प्राचीन ऋषीबद्दल जर बोलायचं झालं तर 88 सहस्र ऋषींबद्दल काय बोलणार आणि किती बोलणार. माझ्याकडे एक पुस्तक आहे पण त्याचा जर अभ्यास करायला लागलो तर कितीतरी काळ असा जाईल आणि कितीतरी ज्ञान मला त्याच्यातनं मिळालेलं आहे. आता हे ऋषी जो होते त्या पेशामध्ये ऋषी एक अत्यंत महत्त्वाचा व अंतःप्रेरणेने निर्माण झालेला पेशा होता. या आर्थिक समृद्धी, दृश्य व जीवनोपयोगी वस्तू त्याने निर्मिल्या नसतीलही परंतु या देशातील लोकांचा आत्मा आणि घडवला ते त्यांचे योगदान होते. आर्य लोक इराणमध्ये स्थायिक झाले तेव्हापासून कदाचित त्यांच्या यादीपासून या लोकात काही प्रतिभावंत लोक होते. निसर्गाने एक एक रूप पाहून त्यांना कविता उर्फ ऋचा सुचल्या. काळ होता इसवी पूर्व 2000 ते इसवी पूर्व 1500 सध्या उपलब्ध आहे. या स्वरूपात ऋग्वेद तयार झाला. ऋग्वेद हा जगातील पहिला मोठा काव्यसंग्रह व प्रार्थना संग्रह. ऋचांची भाषा सुंदर तर आहेच परंतु शब्दसंग्रह, व्याकरण आणि वाक्यरचना व अर्थात पूर्वरचना, वृत्तरचना या बाबतीत ऋग्वेद अलौकिक आहे. इतक्या प्राचीन काळी इतर संस्कृतीमध्ये हे भाषा वैभव, वैचारिक प्रगल्भता व काव्यविभोरता अस्तित्वात असल्याचा पुरावा अद्याप उपलब्ध झालेला नाही. ऋषींना जातपात नव्हती कारण त्या काळात समाजाचे जातीभेद विघटन झालेले नव्हते. ऋषींची अंतःप्रेरणा जागृत झाली आणि काव्यप्रतिभा जागृत झाली. त्यांना ऋचा फुलल्या हा एक चमत्कारकच म्हणावा. कितीतरी भारतामध्ये आणि सगळ्या देशामध्ये काय होत्या, ह्या होत्या संस्कृत्या होत्या.
कित्येक संस्कृत्या काळाच्या उदरात गडप झाल्या, पण आज सगळ्यात भारतीय संस्कृती ही आहे तशी किंवा प्रगत झालेली आहे आणि सर्वांच्या मते ती जगाच्या अंतापर्यंत राहणारे प्रगतशील, अजून प्रगल्भ प्रसिद्ध होऊन आणि सुंदर होऊन अशी ती आपली संस्कृती जगाच्या अंतापर्यंत टिकणार आहे असं सर्व ऋषींचं सांगणं आहे. आणि ऋषींनीच हे आश्रम स्थापन केले, ज्ञान दिलं लोकांना. आणि असं होता त्यांच्या ह्याच्यामध्ये ऋग्वेद हा ग्रंथ, त्याच्यानंतर ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि सगळ्या ऋचा, समास हे सगळं त्यांनी निर्माण केलेलं आहे संस्कृत भाषेमध्ये. आता आपण त्याचं मराठीमध्ये रूपांतर करून वाचनासाठी वापरला जातो. पण ऋषींचं एवढं महत्त्व होतं. किती ऋषी होते भारतामध्ये? 88 सहस्र ऋषी. तुम्ही जर शिवलीलामृताचं पुस्तक वाचलं 15 अध्यायाचं, त्याच्यामध्ये ह्याचा उल्लेख आहे. तर असे ऋषीमुनी आणि त्यांनी आपल्या देशासाठी काय केलेलं आहे, त्याने भात कसं पेरायचं, ज्ञान कसं द्यायचं, शेतीवाडी कशी करायची, हरणाची हत्या होऊ नये म्हणून शेतीसाठी, कारण मांसाहार त्यावेळेला लोक करीत असत, ती होऊ नये म्हणून तर भात कसं पेरायचं, शेती कशी करायची. आणि हे सगळं त्यांना सोन्याचा सुद्धा शोध लागला होता. ते कसं तर ते पुढच्या ह्याच्यामध्ये सांगणार आहे मी, कारण ते थोडं विस्तृत प्रमाणात आहे. कशाच्या झाडाचं काय घेऊन आणि कोणत्या धातूचा वापर करून ते सोनं तयार करायचे, असं अनेक ज्ञान, म्हणजे ज्ञानाचा भांडार होतं त्यांच्याकडे. आणि त्याचा उपयोग त्यांनी आपल्या भारतासाठी केलेला आहे. आणि आज जर विचार करायला गेलं तर कितीतरी ज्ञान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. असे सर्व ऋषीमुनी, त्यांच्या स्त्रियासुद्धा त्यांच्या बरोबरीने स्पर्धेमध्ये भाग घेतात. त्यांना सगळं पाठांतर होतं आणि त्याही सर्वश्रेष्ठ अशा स्त्रिया त्यांच्या प्रगल्भ हुशार होत्या. आणि त्यांनी हे आपल्या या ज्ञानात आणि आपल्या संस्कृतीमध्ये भर घातलेली आहे. त्यामुळे आपण आधी त्यांना नमस्कार करूया आणि काही गोष्टी मी तुम्हाला याच्या पुढे सांगणार आहे त्याने काय काय केलं. आता जमदग्नी आणि रेणुका, परशुरामाचे आई वडील, तुम्हाला माहितीच आहे. जमदग्नी हे नावच त्यांच्यामुळे अग्नी सदा असे फार, म्हणजे जमदग्नी रेणुकाला सुद्धा कितीतरी त्रास देत असत. असे भडक डोक्याचे असे जमदग्नी, पण अत्यंत हुशार, अत्यंत विद्वान, पूर्ण ज्ञानी. सगळ्या ऋषींना एवढं ज्ञान होतं, त्याने प्रत्येक पृथ्वीवरच्या घटकांचा अभ्यास करून कितीतरी निर्मिती केलेले, किती विषयांची. झाडं म्हणू नका, रोपटी म्हणू नका, आयुर्वेदाचा भाग म्हणू नका, सगळं म्हणजे औषधं, पाणी सगळं त्याने उभं केलेलं आहे. आणि आता आपण त्याचा औषध म्हणून उपयोग करतो आहे, पण त्यांना आपण विसरलो आहे. पण ऋषींनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे. म्हणून ऋषी पंचमी हा सण गणपतीच्या नंतर त्यांचा आभार मानण्यासाठी, त्यांची पूजा करण्यासाठी आपण करतो, ती ऋषी पंचमी. तर ह्या ऋषींनी आपल्यासाठी कितीतरी काय काय केलेलं आहे. तुम्ही जर पुस्तक वाचलं, माझ्याकडे एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये कितीतरी ऋषींचं महात्म्य, आपल्याला नावसुद्धा ऋषींचं माहिती नाही आहे. अशा ऋषींनी करामत त्याने संपूर्ण म्हणजे आत्ता मी सांगितलं की कितीतरी मोठा विस्तार आपल्या देशाचा होता. तिथे त्यांनी आश्रम स्थापन केलेले होते. एकाचा आश्रम दुसरे लोक जाऊन तिथे शिकवत ऋषी, आणि इतक्या लोकांना आणि त्या मुलांना विद्वान आणि हुशार केलेले, ज्ञान दिलेलं आहे. आणि सगळ्या विषयामध्ये, म्हणजे त्यावेळेला ऑपरेशन कसं करायचं आणि कोणत्या नळीने तिथे औषध किंवा सोडायचं, हे तुम्ही कोल्हापूरला, म्हणजे आता नाव लक्षात नाही, पण तिथे गेलात ना तर तेथे प्रदर्शन आहे. तिथे तुम्ही गेलात तर तुम्हाला कळेल की कितीतरी ज्ञान त्या ऋषींनी आपल्याला दिलेलं आहे. आणि असे ऋषीमुनी काही विषयामध्ये अत्यंत हुशार होते. त्यांनी सगळं ज्ञान आपल्याला दिलं आहे. पण आता आपण काय म्हणतो, व्यायाम, योगा, अमुक तमुक, अहो काय म्हणून हे सगळं इथूनच सगळं आमचं चोरून नेलं. आणि आता ते लोक सांगतात योगा करा, अमुक करा, हे करा, काय करा, आमचं चोरलं आणि तिकडे नेलं. तर असं हे आपल्या ऋषीमुनींनी सगळं पण काय झालं, त्याची पुढे प्रगती नाही झाली. प्रगतीने जर ते तिथेच थांबलं आणि त्यावेळी लोकांनी त्याचा फायदा घेतला
आणि आपल्या नावावर खपवायला सुरुवात केली इतर देशाने. आता हे बघायला गेलं तर आपले जमदग्नी ऋषी, 2-3 ऋषींचं मी महत्त्व सांगणार आहे. जमदग्नी ऋषी हे कडक, भयंकर कडक होते आणि त्यांची पत्नी रेणुका, परशुरामाचे आई वडील. जमदग्नी ऋषींना धनुर्वेदामध्ये खूप ज्ञान होतं. म्हणजे धनुष्य फेकायचे, ते धनुर्विद्या अवगत होती. पण ते ऋषी होते, त्याने बाण कसा मारायचा म्हणून ते कधीही कोणत्याही पशु प्राण्यावरती किंवा कोणी बाण मारत नसत. मग आता ही आवड आहे, ती आवड कशी करायची, सवड असेल तेव्हा. दुपारच्या वेळी ते काय करायचे, रेणुकेला सांगायचे मी बाण मारतोय. तर मी मारला बाण की तो जिथपर्यंत पोचेल तिथपर्यंत जायचं आणि तो उचलून पुन्हा आणायचा. हे रेणुकेचं काम. पायात चप्पल नाही, डोक्यावरती छत्री नाही, डोक्याला बांधायला रुमाल नाही, उन्हातून जायचं उन्हातून यायचं, पावसातनं जायचं पावसातून यायचं, हे तिचं काम. अतिशय नाजूक, दिसायला सुंदर अशी परशुरामाची आई रेणुका. परशुराम म्हणजे 4 भाऊ होते त्यांची, परशुराम वगैरे सगळे. तर तिला हे काम करायला ते सांगायचे आणि ती बिचारी जमदग्नी, नाही तर ओरडायची तिला, म्हणून ती बिचारी सगळं करायची. जितका लांब बाण जाईल तितकं जायचं, तो बाण उचलायचा आणि आणायचा, असे गोळा करायचे. जितके बाण मारलेले असतील तेवढे सगळे मिळाले पाहिजे. एखादा जरी कमी मिळाला तरी काय, कुठे गेला तो बाण, दुसरा बाण कुठं आहे, एक कमी पडत आहे, जा शोधून आण. असे तिच्याकडून ते सगळं काही करून घ्यायचे. पण ती प्रामाणिकपणे पतिसेवा म्हणून ती करायची. आता होता होता एक दिवस इतकं झालं की दुपारच्या वेळी जमदग्नीने बाण सोडले आणि ती बिचारी कडक उन्हातून ते बाण गोळा करते. बाण गोळा करता करता तिच्या पायाला फोड आले, लाल लाल डोळे झाले, चेहरा लाल झाला, अतिशय ती थकली होती. आणि असं असताना तिला चालता येत नव्हतं. उन्हाचा इतका डोक्याला त्रास होत होता की तिला चालताना धडपडायला होत होतो. पण करणार काय, पतिदेवांची ऑर्डर, ते सगळे बाण जितके आले तेवढे गोळा करायलाच पाहिजे. आणि करता 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 ते एका झाडाच्या बुंदाशी बसली कारण तिला पुढे चालताच येईना. आणि मग काय झालं, बराच उशीर झाला. तिच्या लक्षात आलं उशीर झाला तरी आपले पतिदेव आपल्याला रागावतील, कुठे गेले तीस. फार करडी नजर होती त्यांची तिच्यावरती, कारण ती दिसायला अतिशय सुंदर होती, नाजूक होती आणि तिच्याकडे कुणीही पाहू नये किंवा तिने कुणाकडे पाहू नये असा त्यांचा तिला आदेश होता. तिने कुणाकडे पाहिलेलं नव्हतं, पण ती एवढी थकली होती. पण मग तिच्या लक्षात आलं की उशीर झाला तर ते काही विचार करतील आणि काही मला विचारतील, काही विचार करतील आणि काही विचारतील. म्हणून ती बिचारी, पायांना एवढेले फोड आलेले, लाल लाल चेहरा झालेला आहे, डोकं इतकं तापलेलं आहे. पण ती बिचारी डोळ्यातनं पाणी येत आहे तरी चालले सगळे बाण घेऊन, चालले सगळे बाण आश्रमापर्यंत येऊन पोचली. पोचल्यानंतर पहिला प्रश्न, इतका उशीर का झाला, कुठे होतीस, कोण भेटलं होतं. ती म्हणाली मला माझ्याकडे बघा एकदा तुम्ही, एवढ्या कडक उन्हातून मी बाण गोळा करून आणले आणि हे बाण गोळा करून आणलेत ते मोजून घ्या, एक कमी असला तरी मला शिक्षा करा. मला एवढं कडक ऊन आत्ता लागलेलं आहे की कशी मी आले ते माझं मला माहिती आहे, तुम्ही ओरडू नका. ठीक आहे, ऊन लागलं ना, बघतो मी. आणि एक बाण घेतला, त्यांच्याकडे बाण तयारच असायचे ना, आणि सूर्याला मारला. कारण ते ऊन कुणामुळे लागलं होतं, सूर्यामुळे, सूर्याला शिक्षा. सूर्याला बाण मारला, आकाशात जिथे सूर्य आत्ता फिरतोय तिथपर्यंत बाण पोचायला आला. त्याच क्षणी अरुणाने म्हणजे सारथ्याने रथ असा झुकवला की तो बाण रथाला न लागताना खाली पडला. कुठल्याही घोड्याला, 7 घोडे, त्या एकाही घोड्याला लागलं नाही, कुठल्याही चाकाला लागलं नाही,
सूर्यनारायणाला लागलं नाही आणि सारथी जो होता त्याला पण लागलं नाही. असे सारथी पांगुळाच्या रथाचे, तो पांगुळा होता, त्याची मोठी गोष्ट आहे ती पण मी पुढच्या कधीतरी सांगणार आहे. तो पांगुळा होता पण त्यालाही लागलं नाही, कारण त्याने असा रथ फिरवला आणि सही सलामत सुटले त्याच्यातून. सूर्य मावळायला आला. सूर्यनारायण रथातून खाली उतरले आणि जो बाण तिथे पडलेला तो ते घेऊन खाली ऋषींच्याकडे आले, जमदग्नीकडे. वायुवेगाने आले. नमस्कार केला, कारण ते जमदग्नी ऋषीमुनी ना सूर्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असे ते मानित असत तेव्हा. आता काय कोण कुणाला नाही, शिक्षकांना सुद्धा मुलं नमस्कार करत नाहीत. केला तरी ढोपऱ्यापासून नाही तर कपाळापासून, वाकून नमस्कार नसतोच. काय झाली चूक माझ्या हातून? काय झाली चूक? बघ हिच्याकडे बघ. पण लांब त्यांना इतकं होतं ना, तिच्याकडे कुणी पाहता कामा नाही, तिला कुणी जवळ येता कामा नाही तिच्या. होतीच तशी ती दिसायला सुंदर. ती तुझ्या उन्हामुळे किती तापल्याने कशी लाल झाले बघ. आता तुला शिक्षा काय करायची? तुम्ही काय शिक्षा कराल ती करा, पण थांबा, मी ह्याच्यावरती इलाज काय तो करतो. उद्या तिची अशी अवस्था होणार नाही. त्याने काय केलं, त्यांच्या आश्रमाच्या जवळ एक नारळाचं झाड होतं. नारळाचं आणखी त्या ह्याचं होतं ना, मोठमोठे फात्या असलेल्या त्या नारळाच्या झाडाच्या पात्या काढल्या आणि त्या पात्यांची एक छत्री बनवली आणि त्यातलाच एक मोठा दांडा घेतला आणि तो त्याच्यात रोवला. तो सूर्यनारायणच होता हो, देवांचा देव, सगळे देव दाखवणारा तो देव. छत्री तयार झाली. पायाचं काय, त्या झाडाच्या सोपाट्या काढल्या आणि त्याच्या सुंदर अशा चपला बनवल्या तिच्या पायाच्या मापाच्या. आणि तिला त्यांच्याकडे जवळ नाही जायचं, त्याने घेतल्या आणि तिला पायात घातल्या. तिला ती लहानशी होती आणि तेव्हा रेणुका दिसायला असून आणि अशी काही मोठ्या वयाची झालेली नव्हती. तिला एवढा आनंद झाला मला छत्रीने चपला मिळाल्याचा, म्हणजे पायात घालायचं काहीतरी. पायात घातल्या आणि त्या बरोबर बसल्या. दुसरीशी असती तर ती चालत चालत पळत पळत कुठे कुठे आत्ताच्या, पण पतिदेव समोर. होत आहेत का नीट? हो. छत्री धरता येते का? हो. आणि सूर्यनारायणाने त्यांना नमस्कार केला आणि ते निघून गेले. अशी सूर्याने सुद्धा त्यांच्यापुढे नम्र होऊन ऋषींना नमस्कार करून सूर्य निघून गेला. इतकं त्या काळात ऋषींना महत्त्व होतं. आणि रेणुकेला एवढा आनंद झाला, चपला आणि छत्री मिळाली म्हणतं. आणि मग उद्यापासून ती छत्री आणि चपला घेऊन बाण गोळा करायला जायला लागली. तेव्हापासून सांगायचं तात्पर्य की तेव्हापासून आपल्या संस्कृतीमध्ये छत्री आणि चप्पल याचा शोध लागला. कुणी लावला? ऋषीमुनीने. असे कितीतरी. आता सोन्याचा सुद्धा असाच शोध लागलेला आहे. कितीतरी सोनं ते तयार करायचे, ते पुढच्या प्रवचनात मी सांगणार आहे. अशी वृक्ष, वनस्पती, धातू कसे तयार केले त्याने, इतकं त्यांचं डोकं होतं. पीक कसं काढायचं, ते कसं करायचं तेही त्याने सांगितलेलं. अनेक ऋषींनी अनेक शोध लावले आणि आपल्या भूमीचं केवढं तरी उदात्त असं हे केलं की सगळ्या लोकांना त्याचं कौतुक वाटायचं. अशी ही आपली भारतीय संस्कृती इतकी टिकलेली आहे आज तगायत. आणि म्हणून आपल्या भारत देशाला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. आता तसेच एक भृगु ऋषी होते. ऋषी अत्यंत हुशार होते. सगळे ऋषी होते ते एकत्र जमायचे, होम हवन संध्या वगैरे सगळं छान करायचे. देवाची स्तुती करणं एवढं त्यांचं काम. आणि सगळ्या विश्वापेक्षा आपला हा जो भूमीचा भाग आहे तो पवित्र, शुद्ध, प्रसिद्ध आणि उत्तम, ज्ञानाने भरलेला, सगळ्या कलांनी युक्त, परमेश्वराजवळ काय आकाशाच्या ग्रहांपर्यंत जाऊन पोचणारा
असा हा आपला भारत देश, आपली भूमी झाली पाहिजे. कारण त्यावेळेस जातपात काही नव्हती, जातपात नव्हती. कारण म्हणजे हे असं नव्हतंच मुळी. कारण त्या काळात समाजाचे जातीभेद विघटन झाले नव्हते. ऋषीची अंतरप्रेरणा जागृत झाली आणि काव्यप्रतिभा जागृत झाली आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. जातपात हा प्रकार काहीच नव्हता त्यावेळेला. मग ते अमुक काय आणि तमुक काय आणि आता आपण काय बघतो, सोडून द्यायचं झालं. मग त्यांनी सुरुवात केली, अनेक वस्तू निर्माण व्हायला लागल्या. त्यामध्ये ऋषीमुनींनी सोनं निर्माण केलं, सगळ्या प्रकारच्या धातू निर्माण झाल्या आणि असे हे ऋषीमुनी सगळेजणं एकत्र येऊन काम करीत होते. भृगु ऋषीसुद्धा अत्यंत म्हणजे सगळे ऋषी विद्वानच होते हो, ज्ञानपूर्ण होते आणि अभ्यासपूर्ण असे होते. काहीतरी आपलं बोलणे काहीतरी केल्याचं नव्हतं. तर ते ना सगळे ऋषी एकत्र जमायचे. संध्या स्नान होम हवन कधीतरी सगळं काही होम हवन करून ऋचा म्हणायचे. ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद सगळं पाठ म्हणायचे आणि ते म्हणून झाल्यानंतर ते मग असं बोलत बसायचे. मग एक दिवस असा विषय निघाला की ब्रह्मा विष्णू आणि महेश याच्यात श्रेष्ठ देव कोणता असेल आणि कोणता आहे. काय विचारलं कोणता आहे, काय विचारलं कोणता असेल. मग असं ठरलं की आपण प्रत्यक्ष त्यांच्या तिथे जायचं, त्यांना असे काही प्रश्न विचारायचे किंवा त्यांना असं भेटायचं की आपल्या प्रश्नाचं उत्तर कोण देईल किंवा त्याला काहीच सांगता येणार नाही किंवा तो आपला अपमान करेल, आपल्याकडे बघणारच नाही, काही होऊ शकतं. मग हे काम कोण करणार, कुणाला जमेल. कोणी म्हणालं वशिष्ठ ऋषी, कश्यप ऋषी, नाही आम्हाला नाही जमणार. शेवटी भृगु भृगूने जायचं आणि हे काम करायचं असं सर्वानुमते ठरलं. आणि भृगु ऋषीनं सर्वांना आशीर्वाद दिला, भृगु ऋषींना. आणि भृगु ऋषी आता चाललेले आहेत. पहिले गेले, आता सगळ्यांचा आशीर्वाद घेतला, सगळे ऋषी वाट बघतात. तोपर्यंत त्याचा होम हवन ऋचा बिचा सगळं पाठांतर चाललेलं आहे, नवीन निर्मिती होते. आणि हे पहिल्यांदा ब्रह्मदेवाकडे गेले. त्यावेळेला ब्रह्मदेव त्यांच्या अनुयायांबरोबर काहीतरी कोणत्या तरी विषयावरती चर्चा करीत होते. गंमत म्हणून कदाचित निवडणुका जवळ आल्या असतील, तो कोणाला उभं करायचं, कोणाला मत नाही, कोणाला जागा द्यायची नाही, काय असा विषय असेल. गंमत असं काही तिथे नसतो. तर भृगु ऋषी तिथे गेले आणि काहीतरी विचार चाललेले होते. दाराशी गेल्यानंतर तिथल्या जो द्वारपाल होता त्यांना जाऊन निरोप दिला की तुम्हाला कुणीतरी ऋषीमुनी भेटायला आले. त्यावेळेला ब्रह्मदेवाने तिकडे लक्ष दिलं नाही. 5 मिनटं भृगु ऋषी दाराशी उभे राहिले आणि आत येऊन ब्रह्मदेवाला काय सांगितलं, तू माझा अपमान केलायस, या पृथ्वीतलावरती तुझं एकही मंदिर उभं राहणार नाही. तुझं एकही मंदिर पृथ्वीतलावरती आणि भारत देशामध्ये भारतभूमीमध्ये तुझं मंदिर उभं राहणार नाही. शाप दिला त्याला. आणि फक्त एकच भृगु ऋषींचं मंदिर म्हणजे ह्याचं मंदिर आहे, कुणाचं, ब्रह्मदेवाचं. बाकी कुठे आता कुणी कुठे देवळं बांधतात त्याला काही अर्थ नाही आहे. पण त्यावेळची काय परिस्थिती होती, ब्रह्मदेव पाया पडले पण भृगु ऋषीने तिकडे लक्षही दिलं नाही. नमस्कार केला आणि तिथून निघाले, पुढे गेले, वैकुंठात चालले. वैकुंठातले वैकुंठ नारायण, नमो नारायण नमो भगवते वासुदेवाय, हे कुठे होते, शेषशायी भगवान पहुडलेले होते आपल्या नेहमीच्या समुद्राच्या जागेमध्ये. तुम्हाला ते सगळं माहितीच आहे. नागशेषावरती झोपलेले. पार्वती ही आपली लक्ष्मी माता पायाशी आहे आणि चालतायत वैकुंठात गेले. वैकुंठात नाही,
ते आपल्या इच्छित स्थळी गेलेले सांगितलं. आता इच्छित स्थळी म्हणजे समुद्रावर गेलेले तिथे, पण तिथे काही ते दिसले नाही त्यांना. म्हणून आधी पहिल्यांदा ते पुढे गेले, कैलासात गेले. नंतर परत येऊ त्यांना भेटायला म्हणून. कैलासात गेल्यानंतर नंदीला सांगितलं, तुमच्या ह्यांना सांगा, मालकांना म्हणजे देवाला सांगा की तुम्हाला ऋषी भेटायला आलेत. त्यावेळेला पार्वती आणि शंकर दोघंजणं एकमेकाजवळ काहीतरी गहन विषयावरती चर्चा करीत होते. त्यामुळे शंकर महाराजांनी, भगवंतांनी तिकडे लक्ष दिलं नाही. नंदी तसाच परत गेला आणि त्याने काय घडलं ते सांगितलं. बरं म्हणाले, ठीक आहे. भृगु ऋषी आत गेले आणि त्याने शंकराला असा शाप दिला की यापुढे तुझं मंदिर बांधलं जाईल, पण पूजेच्या वेळेला तुझ्या एकट्याचीच पूजा होईल, पार्वती बरोबर नसेल. आणि म्हणून शिवाची एकट्याची पूजा होते. शाप दिला. आता वैकुंठाला जायचं अजून बाकी आहे, पण वैकुंठात नव्हतेच ना ते महाशय, मग जाणार कुठे? म्हणून ते सरळ शेषाचे भगवंतांना भेटायला जिथे ते पोहलेले होते तिथे गेले. गेल्यानंतर ऋषीने नमस्कार केला आणि भेटाले, या या. पोहलेले त्यांना बोलावलं, जवळ घेतलं आणि काय सांगितलं, तुम्हाला लागलं नाही ना कुठे येता जाताना, पायांना दुखापत नाही ना झाली? कारण काय माहिती आहे, त्या भगवंत म्हणजे भृगु ऋषीने त्या भगवंताच्या छातीवरती लाथ मारली होती, पोहलेले होते म्हणून. मी आलो आणि तुम्हाला बसायला काय झालं? तेव्हा ते विचारतात, तुमच्या पायाला लागलं नाही ना? आणि भगवान विष्णूने त्याचे पाय चेपायला सुरुवात केली. का तर मला मारलं पण तुमच्या पायाला लागलं नाही ना? इतकं प्रेम, इतकी माया आणि इतकी श्रद्धा त्या ऋषींच्यावरती, सगळ्या ऋषीमुनींच्यावरती. तुला लागलं नाही ना, पाय दुखला नाही ना, म्हणून ते पायात चेपतायत त्याचा. ऋषींच्या डोळ्यातनं पाणी आलं आणि त्यांनी नमस्कार केला भगवंताला.